नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नाशिक मध्ये कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्याच्या दरम्यान बघा प्रचंड घोटाळा सुरू आहे. जवळपास 25,000 कोटीची टेंडर काढले ती आता आणि अजून 10,000 कोटीची काढणार आहे. 25,000 कोटीच्या टेंडरचं काम सुरू आहेत आणि यामध्ये मात्र या ठिकाणचा कुंभमेळा ज्याच्याकडे आहे ते गिरीश महाजन हे तिथं अध्यक्ष, पालकमंत्री सगळं कामकाज तिथलं बघतायत ते. आणि त्या गिरीश महाजनच्या नातेवाईकांनी सुद्धा भ्रष्टाचार केलाय, त्याच्यामध्ये नातेवाईक सुद्धा शिरलेले आहेत ती. आणि हे गिरीश महाजन यांनी कबूल केलेलं आहे की माझे नातेवाईक आहेत आणि त्यांनी जवळपास 600 कोटीची बनावट टेंडर काढले ती, तर त्यांच्याकडे बघतो. म्हणजे किती निर्लज्जपणा आहे. मंत्री, संत्री, आमदार यांचे सगळे नातेवाईक या भ्रष्टाचारामध्ये कसे आहेत सगळे. आणि काय नाही, लोकांना वेड्यात काढण्याचं काम, चुत्यात काढण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं सध्या सुरू केलेलं आहे. हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला दिसतंय. तर नेमकी टेंडर किती काढली गेलेली आहे, त्यांचा नातेवाईक कोण आहे, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की गिरीश महाजनाचा नातेवाईक कोण आहे, काय आहे. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र आणि देशामध्ये जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार वाढला तेव्हा तेव्हा लोकांनी तिथली सरकार उलटून टाकलेली आहेत. आता तीच परिस्थिती भारतामध्ये झालेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे, म्हणजे खूप भ्रष्टाचार वाढलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघा, आता प्रयागराज मध्ये कुंभमेळा झाला, 30-40 हजार कोटी घालवले. देशातल्या 1 लाख सरकारी शाळा बंद पडल्या, ह्याच्याशी काही सोयीसुतक नाही. मात्र कुंभमेळा चांगला झाला पाहिजे, देवळं चांगले झाले पाहिजे, त्यात कीर्तन चांगले झाले पाहिजे, भजनं चांगली झाली पाहिजे, असं सरकारला वाटतं. का तर हे लोक आपल्याला मतदान देणार आहेत, निवडून आणणार आहेत आपल्याला. मात्र सरकार ज्या दिशेला लोकांना घेऊन जातं त्या दिशेला लोक जात असतात. मेंढरासारखी लोक आहेत ती. खोटं नाटं, लांड्या लबाड हे करणारे सरकार असतं. काही सांगितलं तरी लोक ते होय 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 म्हणत असतात. म्हणजे लोकांची बुद्धी अज्ञान ठेवायची, लोकांना शिक्षणापासून लांब ठेवायचं, शिक्षण घेऊ द्यायचं नाही, त्याला साधू संत महाराज बनवायचं, असं सध्याचं देशामधलं चित्र सुरू आहे. तर त्या प्रयागधाम मध्ये कुंभमेळा झाला. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुंभमेळा आहे 2027 ला. आणि देवेंद्र फडणवीसांना सांगितलंय की काय नाही, राज्य विकायची वेळ आली तरी चालेल, पण कुंभमेळा चांगला झाला पाहिजे. आता 25,000 कोटी रुपयाची टेंडर काढले तिथं. तपोवनामधली झाडं तोडून टाकली, शहरातली सगळी झाडं तोडली, त्या लोकांना कुट्या बनवायला चालू केलंय. म्हणजे वेगवेगळं सगळं सुरू केलेलं आहे. म्हणजे 25,000 कोटीची टेंडर काढले ते आणि अजून 10,000 कोटीची टेंडर काढायची 2027 पर्यंत. आणि सगळं नाशिक शहर चकचकाट करायचंय. मात्र आपल्याला कुठेही चकचकाट झालेलं दिसत नाही. एकाच पावसाने टाकलेले सगळेच्या सगळे रस्ते उखडून निघलेले आहेत. म्हणजे जेवढे रस्ते टाकले हे सगळे रस्ते अक्षरशः उखडून गेलेले आहेत. आणि जनतेचा संताप आपल्याला पाहायला मिळतो की बाबा ही एवढी कामं केली गेली आणि एवढं पैसे तुम्ही घातलं म्हणताय, मग कामं कशी झाली नाही ती. अतिशय निकृष्ट दर्जाची कामं झाली गेली. त्या ठिकाणी गिरीश महाजन आहेत, पालकमंत्री नसले तरी त्यांच्या हातात सगळा कारभार आहे जिल्ह्याचा. महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. बहुसंख्य आमदार तिथले भाजपच्या ताब्यात, भाजपचेच आहेत. आणि त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. तर आता गिरीश महाजनांचा एक व्हिडिओ आपल्याकडे. गिरीश महाजन स्वतः काय म्हणतात बघा. हे गिरीश महाजन असं म्हणतायत की कुंभमेळ्याच्या कामावर बनावट वर्क ऑर्डर देणाऱ्या त्या आरोपींपैकी एक माझा दूरचा नातेवाईक आहे. माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला सुरुवातीपासून पूर्वीपर्यंत बघा अशा पद्धतीने दाखल झालेले आहेत. काय तन्मय महाजन, तन्मय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी आणि 2-3 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत, त्यांच्या तोंडाची सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल.
आपले गिरीश भाऊ त्यांचे कार्यकर्ते एकदम जवळचे कार्यकर्ते काय घोटाळे करताय हो धनाधन, ते बी कितीचे 100 करोड 200 करोड आणि आता डायरेक्ट 600 करोड, ते बी कुंभमेळ्याच्या नावावर. बरोबर आहे की नाही? बिचारे आपले भाऊ रे किती प्रामाणिक आहे. म्हणजे काहीच माहित नसतं काय चालू आहे त्यांचे कार्यकर्ते काय. देवाच्या नावाखाली सुद्धा हे पैसे खाले जात आहेत. आता बघा, 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्कआउट संदर्भामध्ये मीच माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच सीपींना सांगितलं आहे मुख्यमंत्री मोदीच्या, कारण आम्ही सर्वात मीटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती त्याविषयी विषय घातलेला आहे. भंगाड़े गोल्ड की इस खूबसूरती को देखिए. या प्रकरणामध्ये बघा, म्हणजे गिरीश महाजनांचे अतिशय जवळचे नातेवाईक हे या घोटाळ्यामध्ये आहेत आणि ते सांगतायत किंवा माझा नातेवाईक आहे एक, सगळा गोलमाल आहे, गोलमाल लुटमार. आता एवढा भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हटल्यावर ते राजीनामा दिला पाहिजे. मात्र राजीनामा सुद्धा न देणारे हे मंत्री महोदय, काय म्हटलं पाहिजे अशा लोकांना. बघा किती भयानक आहे, हे लोक राजीनामा सुद्धा देत नाहीत. तर आपल्या देशामध्ये प्रमुख आखाडे किती आहेत, त्या आखाड्यांचे प्रमुख किती आहेत हे सुद्धा आपण बघूया की आपल्या देशामध्ये जे प्रमुख 13 आखाडे आहेत भारतामध्ये, त्या आखाड्यांचे प्रमुख कोण आहेत ते सुद्धा बघूया. आणि संन्यासी दशनामाचे 7 आखाडे आहेत, शंकराचार्यांच्या परंपरेतले ते सगळे आहेत. त्याचबरोबर बघा, पंचायती आखाडा महानिर्वाण प्रयागराज मधला आहे, पंचअटल आखाडा हरिद्वार मधला आहे, पंचायती आखाडा निरंजनी प्रयागराज मधला आहे, पंचदशम जुना आखाडा हा प्रयागधाम मोठा मधला आहे, दशनाम हरिद्वार मधला आखाडा आहे, हा पंचदशनाम आग्नेय आखाडा तारकेश्वर मधला आहे, पंचदशनाम आनंद आखाडा हा सुरत मधला आहे गुजरातचा. आता इतर सुद्धा आखाडे आपण बघूया. इतर जे महत्वाचे काय आखाडे आहेत, निर्वाण्या आणि आखाडा अयोध्या मधला आहे, दिगंबर आणि आखाडा अयोध्या मधला आहे, निर्मोही आणि आखाडा मथुरा मधला आहे. तर पंचायती आखाडा बडा उदासीन प्रयागराज मधला आहे, पंचायती आखाडा नया उदासीन हरिद्वार मधला आहे, पंचायती आखाडा निर्मल हरिद्वार मधला आहे. तर आपल्या देशामध्ये हे 13 आखाडे आहेत, त्याचे महंत आहेत. म्हणजे सर्वोच्च प्रमुख हे 13 आखाड्याच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष असतात आणि सध्या महंत रवींद्र पुरी यांच्याकडे हे पद आहे. आणि कुंभमेळ्यामध्ये ते शाही स्नान करण्यासाठी येतात. आता हे असं सांगितलं जातं की हे मोगलाच्या काळामध्ये त्यांनी हे शाही स्नान चालू केलंय म्हणून त्याचं नाव शाही स्नान ठेवलेलं आहे. मात्र आता ते वेगवेगळं बरंच काय 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 आहेत त्याच्यामध्ये. तर नागा साधू हे सुद्धा मुख्यतः जुना आव्हान अग्नी आनंद या 4 दशमा आखाड्यातून असतात. म्हणजे नागा साधू जे आपण म्हणतो ते. आता नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये हे सगळे 13च्या 13 आखाडे सहभागी होणार आहेत. आणि म्हणूनच की काय, हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे आणि भारतीय जनता पक्षानं इथं मिळून घोटाळा केलेला आहे. आणि गिरीश महाजन भाऊ काय राजीनामा देणार नाही. भारतीय जनता पक्षाची काही संस्कृती नाही राजीनामा देण्याची, ते राजीनामा देणार नाहीत. ते उलट दुसऱ्याला प्रबोधन करणार की बाबा आमचं काय काँग्रेसचं सरकार आहे का, युपी आहे का, आम्ही राजीनामा द्यायला, आम्ही किती भ्रष्टाचार केला तरी अजिबात राजीनामा देत नाही असं म्हटलं जाते. असा आता हा 600 कोटींचा जो घोटाळा आहे हा थेट अधिकृत महापालिकेशी संबंधित आहे. म्हणजे ते नाशिक महानगरपालिका जी आहे, या नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत जी कामं झाली किंवा तिथं जे काय झालंय त्यामध्ये सगळं. आता कुंभमेळ्याच्या टेंडरमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. 6 लाखाची लाच घेताना एका अधिकाऱ्याला सुद्धा पकडलेला आहे. बिल काढताना 6 लाख रुपयाची आज लाच घेताना, पुन्हा टेंडर देताना सुद्धा पैसे घेताना एकाला अटक करण्यात आलेली आहे. आता यामध्ये बघा, बनावट पत्र, बनावट कामं, कुंभमेळ्यातल्या कामांचे 70 कोटींचे बनावट पत्र काढण्यात आलेले आहे. आणि या प्रकरणी गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. यात स्पेलिंग चुकल्यामुळे संशय आला होता. आता गिरीश महाजन यांची भूमिका, गिरीश महाजन म्हणतात की सध्या मी कुंभमेळा मंत्री आहे, तरी सुद्धा
माझा दूरचा नातेवाईक आहे, ह्याच्यामध्ये सगळं बघतो तो माझे कामकाज, आणि तो जरी घोटाळ्यात असला तरी मी त्याला आता जेलमध्ये टाकणार आहे, असं ते म्हणतायत. आता जी काय काम अर्धवट राहिले ते, कुठं काय राहिले ते, ही कामं पूर्ण करायचे असं गिरीश महाजन म्हणतात. आणि अजून नवीन कामाला निधी आणायचा, त्याच रस्त्यावर परत परत डागडोगी करायची असं सुद्धा ते म्हणतात. आता TDR घोटाळा सुद्धा झालेला आहे नाशिकमध्ये. स्थायी समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी महाजन यांचं नाव पुढे करत TDR घोटाळा करत असल्याचा आरोप सुद्धा तिथं झालेला आहे, आणि त्याबाबत सुद्धा स्वतंत्र चौकशी नेमून त्याची चौकशी सुरू आहे. आता महाजन यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपकार्य पोस्ट टाकलेली आहे, त्यामुळं सुद्धा प्रकरण ते चालू आहे. तिथं गिरीश महाजन यांचा पुतण्या आहे असं सांगून अभिषेक प्रभाकर पाटील नावाच्या तरुणाने 4.5 लाखांची फसवणूक केलेली आहे, हा सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे गिरीश महाजन आणि त्यांचे सगळे पुतणे, भावाची पोरं, बहिणीची पोरं, ही सगळी त्या 25,000 कोटीच्या कामांमध्ये सगळी व्यस्त आहे. ती बऱ्याच जणांनी त्यात काम घेतलेले आहेत. आता अजून दुसरं पुन्हा बघा, खासदार श्रीकांत शिंदे बघा एकनाथ शिंदेचे पुत्र आहेत, आणि गिरीश महाजन यांचा मुलगा राकेश महाजन यांनी सुद्धा तिथं हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे. आता अभिषेक पाटील यांचं नाव सांगून काही कामं तिथं मिळवली गेलेली आहेत, हे सुद्धा सांगण्यात येते. आता हे 600 कोटींच्या घोटाळ्यामध्ये अभिषेक पाटील म्हणजे गिरीश महाजनांचा पुतण्या एक, गिरीश महाजनांचा नातेवाईक एक, महाजन नावाचा, ही जी सगळी 6-7 जण जी अटक केलेली आहेत, मग ह्यांनी काय केलंय, ED ACB ची तिथं कारवाई झालेली आहे. अटकेची अधिकृत यादी म्हणजे 7-8 जणांना अटक केलेली आहे. टेंडर मध्ये लाच, बनावट, TDR यासारखं सगळं घोटाळं तिथं झालेलं आहे. आणि 2027 मध्ये आता ते कुंभमेळा होणार आहे तिथं. आता त्या कुंभमेळा होईपर्यंत तिथं काम होते ते का नाही ते होत का ते असंच राहतंय ते सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. म्हणजे गिरीश महाजन हे अभिमानानं सांगतात की माझा पुतण्या आहे अभिषेक पाटील आणि माझा एक नातेवाईक आहे, त्या दोघा चौघांनी मिळून हा 600 कोटींचा घोटाळा केलेला आहे. तीच कामं परत म्हणजे नाशिकमध्ये जवळपास 25,000 कोटींचे टेंडर निघले. ते आता झाडं कापा, त्या साधू संतांना कुट्या बनवा, आता त्याच्यामध्ये काय काय कामं केलेली आहे ती त्याची सुद्धा आपल्याकडं यादी आहे. म्हणजे काय काय कामं झाले ते, काय काय व्हायचे ते, म्हणजे बघा हे भयानक आहे. म्हणजे नाशिकमध्ये त्या साधू संतांसाठी काय काय बांधलं जाणार आहे, काय काय कामं केली जाणार आहेत, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या कामांमध्ये करोडो अरबो रुपयांचा घोटाळा आहे. म्हणजे ते 13 आखाड्यातली लोक, म्हणजे तिथं 5-6 लाख साधू येणार आहेत असं म्हणते ती, आणि 4-5 कोटी भाविक दर्शनासाठी येणार आहेत. मग तिथं आता काही जणांची आकडेवारी 4-5 लाख साधू, कोण म्हणते 10-15 लाख साधू येणार आहेत. म्हणून त्यांच्यासाठी त्यात असल्या राहायला कुट्या बांधायच्या, त्या शौचालय आहे ते 15-16 हजार फिरती. मग ते साधू हागून गेला की ते पुढे जाणार शौचालय. म्हणजे एवढा खर्च तिथं केलेला आहे. आणि कशासाठी तिथं खर्च सुद्धा केलेला आहे त्या कुंभमेळ्यासाठी बघा. म्हणजे हे सगळे लोकांना राहण्याची सोय आहे, परत तिथं पलंग आहे, गादी आहे, पंखा आहे, लाईट आहे, नागा साधूंसाठी वेगळा आखाडी छावणा आहे, ते बोंगळीच असते ती. पुन्हा यज्ञ, सभा मंडप, प्रत्येक आखाड्यासाठी प्रवचन, पूजा, हवन ह्याच्यासाठी मांडव टाकून दिला जाणार आहे. त्यांना 24 तास पाणी दिलं जाणार आहे, गरम पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, पाण्याच्या पाईपलाईन केल्या जाणार आहेत. तिथं बायो टॉयलेट बसवण्यात येणार आहे, ते मोबाईल टॉवर टॉयलेट आहेत, घन कचरा व्यवस्थापन आहे, निर्मल कुंभवर भर दिला जाणार आहे. म्हणजे छावणी आखाडा त्याच्यामध्ये 24 तास लाईटच जाणार नाही तिथल्या अजिबात. पुन्हा हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे तिथं त्या साधूंना दवाखान्यात नेण्यासाठी. म्हणजे तिथले तिथं लगे त्यांना काय झालं की त्यांना लगे दवाखान्यात न्यायला तिथले तिथं रस्त, पूल, मध्ये गोदा पार्क, ते रामकुंड 6 पदरीकरण रस्ता केलाय, 3 नवीन पूल केल्यात, आखाडा महामार्ग बनवलाय, रामकुंड, रामघाट, नीलगंगा घाटात सौंदर्यीकरण केलंय, 2 नवीन शाही स्नान
म्हणजे आंघोळी करायला घाट तिथं बनवले ती, आणि तात्पुरतं बस स्टँड, पार्किंग झोन, आराखडा, सीसीटीव्ही, अखंड वीज, अग्निशामक दल, हे सगळं तिथं. पुन्हा ऍप, डिजिटल ऍप बनवलंय कुंभमेळा, QR कोड, हे सगळं केलंय. आणि हे सगळं 35,000 कोटी मध्ये केलंय. म्हणजे एखाद्या छोट्या राज्याचं ते बजेट आहे 35,000 कोटी. आणि त्या 35,000 कोटीमध्ये कितीतरी शाळा झाल्या असत्या, कितीतरी विद्यार्थी शाळेमध्ये शाळा शिकले असते, कितीतरी शेतकऱ्यांचं भलं झालं असतं, शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली असती. मात्र हे बिनडोक सरकार म्हणतात लोक, बरीच लोक नावं ठेवायला लागले. बाबा 35,000 कोटी रुपयात किती काय काय झालं असतं. आणि ह्या सरकारनं अक्षरशः 35,000 कोटीची वाट गांजा फुकायसाठी लावली असं लोक म्हणायला लागले. बरेच जण म्हणतात गांजा फुकायला तुम्ही एवढं पैसे देताय, भांग प्यायला एवढं पैसे देताय, अरे हेच पैसे शिक्षणासाठी जर लावले तर शिक्षण व्यवस्था सुधारेल. शाळेत गेला तरच तो नोकरी लागणार आहे, त्याला ज्ञान येणार आहे. तो जर मंदिरात गेला तर त्याला ज्ञान येणार नाही, मंदिरात गेला तर त्याला टाळ कुटण्याशिवाय दुसरं काहीच जमणार नाही. तुमची भावना बी असली पाहिजे, श्रद्धा बी असली पाहिजे, आणि शिक्षण सुद्धा असणं पाहिजे. शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटतंय. मात्र हे सरकार लोकांना अज्ञानाकडे घेऊन जाते, याच भयान वास्तव आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.